हेलो गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बैक. अरे सॉरी. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. सो या ब्लॉग मध्ये आम्ही करणार आहे माझी शॉपिंग, आणि ते शॉपिंग अशासाठी आहे की आम्ही चाललोय एका इव्हेंट मध्ये. सो बेसिकली काय झालं ना, आम्ही पुण्यावरनं मुंबई आलो. इट्स लाईक जस्ट चिल करायला. प्लॅन होता की मित्रांना भेटू, फ्रेंड्सला भेटू, भावाला भेटू, आणि आम्हाला शिवानी आणि यशला पण भेटायचं होतं. हा, आम्ही त्याच्यासाठी प्लॅन केला मुंबईला येऊ. बट जेव्हा आम्ही फर्स्ट डे ला इथे आलो मुंबईला, जस्ट पोहोचलो, म्हणजे मित्राकडे पोहोचलो जस्ट, तर आम्ही मेसेजवर इंस्टाग्राम बघत होती आणि त्याच्यामध्ये मला ना Zee5 मध्ये जो अवॉर्ड फंक्शन होणार आहे त्याचा इन्व्हिटेशन आलं. तर मी बघितलं, मी चेतनला सांगितलं की बाबा असं असं आलं आहे, बट वी आर नॉट शुअर. मी म्हटलं की बघूया काय होतंय काय नाही. तर नेक्स्ट दिवशी जेव्हा त्यांना आम्ही भेटलो, त्यांना विचारलं तर इन्व्हिटेशन त्यांना पण आलेलं. तर आम्ही असं डिसाईड केलं की ठीक आहे, आता तुम्ही पण आहे आणि आम्ही पण आहे, तर आपण चौघजण सोबत जाऊ. तर त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं की चला आपण जाऊया. आणि हा तर आमचा पहिला इव्हेंट आहे, आणि तो पण इतका मोठा आहे. ऍक्च्युअली रेड कार्पेट इव्हेंट आहे बाय द वे. हा मराठी ऍक्टर्स आणि ऍक्ट्रेसचा. आम्ही म्हटलं चला बघूया ना जाऊन, आमचा फर्स्ट इव्हेंट आहे आणि आम्ही नेमकं मुंबईमध्ये आहे. सो त्याच्यामुळे म्हटलं हा, तर आम्ही म्हटलं जाऊया चला. तर माझा प्रॉब्लेम असा झाला की चेतननी काल त्याची शॉपिंग करून घेतली, कारण की आम्ही जेव्हा त्यांना भेटलो म्हटलं मॉलमध्ये आम्ही फिरतो आहे, तर चेतन आणि यशची झाली शॉपिंग झाली आहे. बट माझी काहीच शॉपिंग नाही झाली आहे, कारण की मला कळतच नव्हतं मी काय घालू. मी एक रेडीमेड साडी घेऊन घेते किंवा काहीतरी गाऊन वगैरे असं घालते, बट इट्स लाईक खूप कॉस्टली जात होतं. मी ऑनलाईन वगैरे बघितलं तर मला असं वाटलं यार आम्ही तिथे जाऊ तर मला वाटतं काहीतरी आर्टसाठीच जाऊया आणि बघू आमचा एक्सपिरियन्स कसा काय असतं, तर त्याच्यासाठी जाऊ आणि परत येऊया. तर म्हणून मला तेवढ्यासाठी एवढा मोठा खर्च नव्हता करायचा. म्हणून आता मी काय करते ना, जुगाड. त्याच जुगाडासाठी आम्ही आज निघालेलो आहे घरच्या बाहेर. थँकफुली की आम्हाला हा जो दिवस आहे आजचा तो ऑफ मिळाला आहे. उद्या आहे तो इव्हेंट. आपण माझ्यासाठी निघालोय आउटफिट फ्रॉम स्क्रॅच बनवायला. सगळंच घ्यायचं, सगळंच घ्यायचंय. ब्लाऊज घ्यायचे आहे, साडी मला बघायची आहे. जाणार आहे एक, आम्ही शरीवला विचारलेलं की आम्हाला वाशी मधलं एक वामस म्हणून शॉप ऍक्च्युली आम्ही प्लॅन केला होता आधी की दादरला वगैरे जाऊ, बट आमचं असं डिस्कशन झालं की यार वाशी मध्ये पण बरेच ऑप्शन आहे आणि वाशी टू दादर इज लाईक ऍक्च्युली आम्ही नवी मुंबईला थांबलेलो. म्हटलं की एवढं दूर जायचं आणि तिथे फिरण्यापेक्षा नवी मुंबईमध्ये आहे तर इथलं काहीतरी बघूया. म्हणून आता हे आम्ही सर्च केलं आहे, तिथे जाऊया आणि ब्लाऊज वगैरे बघू. तर चला आता जाऊया. चलो. सो आम्ही थोडं निघालो पण नाही, जस्ट निघालो. ठीक आहे, तिकडे आम्ही कार लावली आहे. इकडे याला ज्यूस दिसला, आपला कशाचा ज्यूस, शुगर कॅन ज्यूस दिसला. आणि हा पोरगा इथे येऊन माझी पूर्ण शॉपिंग व्हायची आहे चेतन. ठीक आहे, इव्हेंटसाठी. हो, तुलाच बोलली मी. भारी आहे भाई, तुला पण घ्यायला पाहिजे. चेतन तू थोडा सिरियस हो. इट्स गुड फॉर युअर हेल्थ. मला इट्स गुड फॉर युअर. सॉरी, अर्धा दिवस पडला तुम्हाला आता. सॉरी. माहिती आहे हा इतका शांत काय, कारण की ह्याचं फुल ऑन तयारी झालेली आहे. माझा आउटफिट काय आहे, एक पॅन्ट, एक शर्ट आणि एक शूज झालं. पॅन्ट आणि शूज. चल आता पटकन बघेल. हे मॅनेजर पे कर देना. तर आम्ही आलोय गाईज वामस मध्ये शिवानीचे डिझायनर ब्लाउज घ्यायला. चला बघूया शिवानीला काय आवडतं. आता किती जास्त ऑप्शन्स आहे इथे, खतरनाक. आणि साइजेस प्रमाणे आहे डायरेक्ट रेडीमेड डिझायनर ब्लाउज. शिवानीचे 2 आउटफिट झाले, 2 ब्लाउज 2 झालेत ना ताई. 2 झालेत. ताईने आम्हाला हेल्प केली आहे 2 साठी. शिवानीचं काहीतरी गंभीर डिस्कशन चालू आहे तिकडे. शिवानीचं काहीतरी एकदम खतरनाक डिस्कशन चालू होतं आता काहीतरी. माझे 2 ब्लाउज झाले, तर माझा ना शोल्डर खाली उतरत, तर त्याला ते अशी दोरी पाठवून देणार, ते चालू होतं डिस्कशन. ट्रेंडिंग डिझाईनला अजून तू ट्रेंडिंग केलंय का? ट्रेंड नाही, असं काही नाही आहे. पण काय माहिती यार, लोकांचे उतरत नाही का ते गळ्यात. त्यांच्या फिटिंगचाच ना, तुझा साईजचा आपण हे केलं ना, अल्टर केलं त्याच्यामुळे. पण यार क्रेझी ऑप्शन्स आहे इकडे सगळे ऑलमोस्ट. हा, तुला कसं वाटलं ऑप्शन्स? ब्लाउज तर झाले, आता साडी त्याच्यावर मला मॅचिंग असं काहीतरी मिसमॅच किंवा कॉन्ट्रास्ट मध्ये काही बघते मी. कुठे बघणार आपण ते आता आम्ही बघू, एकतर बघू किंवा मग बहिणीकडे वगैरे ट्राय करा. बाहेर ऑनलाईन म्हणताय शॉप मध्ये बघू.
तर बघ आता या सो फायनली आम्ही ब्लाऊज घेतलेला ब्लाऊज झाले आहे. गाईज. ब्लाऊज झालाय बट अजून साडी नाही झाली आहे. तर साडी बघूया मी काय त्याचं जुगाड करते. मी जुगाड करणार आहे फक्त एका दिवसाच्या इव्हेंटसाठी. 10,000ची साडी मी नाही घेऊ शकत किंवा 5,000ची वर्थ नाही आहे एका दिवसामध्ये घालायला. सो त्याच्यामुळे मी काहीतरी जुगाड करेल. आणि आता आपण कुठे चाललोय? आता आपण आम्हाला ऍक्च्युअली सेक्टर 9 सजेस्ट केलं वाशिम मध्ये. 9 आम्हाला थोडं ज्वेलरी बघायची होती. म्हणजे जे मी आम्हाला नाही तुला तुझ्यासाठी मोठे 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 म्हणजे आम्हाला म्हणजे मला इयरिंग्स इकडे तिकडे फिरव मी कर आता. सॉरी फिरव इकडे तिकडे असं कर. सो आम्हाला इयरिंग्स बघायची होती. सो आम्ही बघू. आता आम्ही सेक्टर 9 ला चाललोय. सेक्टर 9 ला बघू शिवानीला कसे ऑप्शन भेटतात. आणि आय होप की तुला तिथे तुला जास्ती घ्यायचं नाही. जास्ती नाही घ्यायचंय थोडंसं मिनिमल जे साडीवर ब्लाऊज बघू. काही नाही माहिती. चला तिथे जाऊन बघू. सो आता माझं फायनली गळ्यातलं झालेलं आहे. गळ्यातलं पण खूप महाग झालं. आता माझ्या फक्त बांगड्या राहिल्या. किती जास्ती महाग होते तुझं आउटफिट. काय मी साडी घेतली तिथं किती महाग झालं. खतरनाक भाई. गळ्यातलं घेतलंय ते तिथे झालेलं आहे काहीतरी 2400 रुपयाचं. ते चांगलं दिसलं पाहिजे. नाही भारी वाटवतो मस्त. आणि मेन म्हणजे जो तू डिसाईड केला आहे ब्लाऊजचा कलर वगैरे त्याच्यावर चाललाय ते ऍक्च्युली. बघूया आता तुम्हाला माहितीच पडेल. चला आता बांगड्या बघू. दुसरा ब्लाऊज घालायचा विचार केला. बांगड्या बघू. काय जाणार ना ते साडीचा ब्लाऊजवर ब्लाऊज तर गोल्डन आहे पण साडी आहे ब्लू आणि गोल्डन दोन ब्लाऊज तुझे उद्या ठरणार आहे काय काढणार. भाई स्वतःचा आउटफिट बनवायला जे सुटली आहे नाही पोरगी काही थांबतच नाही आहे भाई. होय कारण तुला मेहंदी काढायची उद्या रेड कार्पेटवर मेहंदी काढून जातो. ऐक ना रेड कार्पेटवर मेहंदी काढून जा. बघ ना इकडे नाही काही पण बोलतो. अरे खरं भारी वाटणार. क्रेझी वाटणार एकदम क्रेझी भाई. आता आम्ही इकडे जास्ती गर्दीमध्ये आलोय काही खूप जास्ती गर्दी आहे इकडे. बघू इकडे काय भेटतं. तर मित्रांनो हे आहे सेक्टर 9चं स्ट्रीट मार्केट फॉर शिवानी मॅडम. शॉपिंग करायला म्हटलं की तुमची एनर्जी एकदम जम्पटअप होऊन राहिली डायरेक्ट. होय इकडं तर बघ. आता काय घ्यायचं आहे आपल्याला सांग. बघू ना काय घ्यायचं काय कुठे चाललोय. बांगड्या भेटलाय काही शिवानी. बांगड्या भेटल्या फायनली 4 दुकान फिरून. काय बघा काही सापा तिखट केलंय चेतन. हे बघ हे ट्राय कर तू. स्पायसी आहे. त्याला मी म्हटलं हे मी पहिले घेतली त्याने स्पायसी नव्हती बनवली. मी म्हटलं भैया स्पायसी नाही त्याला गपागप टाकले भाई. हे खूप जास्त स्पायसी झाले ना. जास्त स्पायसी आहे. कसं खाणार. स्पायसी आहे. हा दोन्ही स्पायसी आहे. शिवानीचा आउटपुट एकदम रपारप होत आहे गाईस. काय राहिलं आता नाही होते रपारपच होत भाई फटाफट. म्हणजे 1 तास आम्हाला त्या दुकानामध्ये लागला. किती हलवत आहे तू फोन. असा स्टेबल ठेव ना. मग एका जागेवर राहा ना. इथे राहा. नेकलेस झालाय आता काय राहिला फक्त इकडे पुढे नेकलेस झालाय. बँगल्स नेकलेस झालाय. बँगल्स झाला आहे. आणि आता चप्पल आय गेस फक्त हिल्स राहिलंय. हिल्स जे पण घेतलं ते तुम्हाला ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ प्राइस सांगली मी किती रुपयाचं काय घेतलंय. राईट. चला आता बघूया चप्पल. चालेल. तिने ॲक्च्युली एक हिल्स चॉईस केली होती आणि ती परफेक्ट जाणार होती साडीवर. बट ॲज युजल साईजचा इश्यू झाला. बँगल्समध्ये पण ते सेम झालं. पण आम्हाला बँगल्समध्ये तर जी दुसरी साईज होती त्याच्यामध्ये ॲडजस्ट करता आलं. बट चप्पलमध्ये नाही करता आलं. आता आम्ही सेम पॅटर्न बघायला चाललो आहे दुसऱ्या शॉपमध्ये. तर बघूया शिवानीला किती वेळात चप्पल भेटते. आता हिल्स सॉरी चप्पल नहीं हिल्स. भाई मार्केट चेंज हो गया. अभी हम लोग आ गए हिल्स के मार्केट में. आता आम्ही हिल्स मार्केटमध्ये आलो. शिवानी घुसले डायरेक्ट आतमध्ये. आता फक्त हिल्स राहिली आहे तिची. सो गाईज आम्ही आता फायनली आमच्या फ्लॅटच्या खाली म्हणजे मुंबईला आम्ही जिथे अजिंक्यच्या फ्लॅटच्या खाली आलेलो आहे. आता जस्ट आम्ही घरी पोहोचलोय थांबलेलो आहे. सो मी जसं तुम्हाला म्हटलेलं की मी तुम्हाला ऍट द एंड ऑफ द व्हिडिओ मी सांगेल मी तुम्हाला काय काय घेतलं आणि काय काय किती प्राइस मध्ये. पहिले तर तुझं आउटफिट एकदम जबरदस्त झालाय शिवानी. हाय फाय. काय काय असा करतो हा असा म्हणून हा मार खातो. असा करतो मी. अरे प्रत्येकदा तू करते. सगळ्यात पहिले मी तुम्हाला आठवत असेल की मी ब्लाऊज घ्यायला गेली होती. सो ब्लाऊज मी घेतले आहेत 2. जे मी म्हटलं होतं मला एक गोल्डन कलरचं ब्लाऊज पाहिजे जे माझ्या मोस्ट ऑफ द साडीजवर जाणार. सो मी एक हे ब्लाऊज घेतलेला आहे विच इज सिम्पल. बट ह्याचा असा हा जो काय म्हणतात त्याला बेल्ट्स हे थोडे कमी आहेत म्हणजे असं थोडे
लेंथ नाही ब्रॉड वाईज थोडे कमी ब्रॉड आहे आणि मागून हा गळा. सो मी हा बेसिकच ठेवला, मला ह्याच्यामध्ये काही जास्त चेंज नव्हतं करायचं. सिम्पल अँड सोबर, म्हणजे जे की मी माझ्या मोस्ट ऑफ द साडीजमध्ये घालू शकेल, म्हणून मी हे गोल्डन कलरचं, मला माहिती आहे तुम्हाला दिसत आहे का, दिसत आहे त्यांना दिसत आहे. हा असा गोल्डन आणि थोडंसं ह्याच्यावर वर्क आहे. सो मी एक हे घेतलं. सो हे पडलं मला प्राइस सांगते आणि त्याच्यावर कितीतरी पर्सेंट कमी झाले. सो हे आहे 1499चं. 10% ऑफ. तर त्यांनी ह्याच्यावर 10% ऑफ केलं, म्हणजे हे झालं 1399चं. 135 समथिंग असं काइंड ऑफ समथिंग नाही. तर 10% ऑफ झालाय. तर बेसिकली मला वाटतं 1300 रुपयाचं मला हे ब्लाऊज पडलं आहे. 1350 अराउंड हे पडलेलं आहे. बट येस, क्वालिटी खूप छान आहे. मला माहिती आहे की मे बी ह्याच्यापेक्षा स्वस्त अजून कुठे मिळत असेल, बट आमच्याकडे वेळ नव्हता आणि तो एक्सप्लोर करायला आणि अजून बाकी कुठेतरी शोधायला आमच्याकडे वेळ नव्हता. उद्या आम्हाला त्या इव्हेंटमध्ये जायचं आहे, तर त्याच्यामुळे मी हे ब्लाऊज घेतला आहे. सो येस, हे आहे माझं फर्स्ट ब्लाऊज. सेकंड ब्लाऊज घेतलेला आहे दिस ग्रीन वन. सो या ग्रीन वन मध्ये ना हे थोडं न्यू फॅशनचं ब्लाऊज आहे. हे इथे असं बांधायचं आहे आणि इथे असं स्लीव्ज येतात, जे आपण आता बघतो की जे खूप जास्त ट्रेंडिंग चालू आहे. सो ते हे आहे, इथे हे असं मिळतात कप्स आणि हे याचे शोल्डर्स आहेत. बघा आता दिसत आहे तुम्हाला बरोबर. सो दिस इज द माय सेकंड ब्लाऊज. हे खूप ट्रेंडिंग चालू होतं आणि हे मला पडलं आय गेस एक्झॅक्ट व्हॅल्यू सांगते 1999. सो हे 2000चं ब्लाऊज आहे. मला 1800 मध्ये वगैरे तिने दिलं. सो येस, हे माझं सेकंड ब्लाऊज. सो हे 2 ब्लाऊज. आता मला माहिती नाही ह्याच्यावर मी साडी कुठली घालेल की नाही घालेल, बट येस मी घेऊन ठेवले. साडीनंतर सगळ्यात इम्पॉर्टंट होतं त्याच्यावर ज्वेलरी. एक हे गळ्यात घालायचं घेतलं आहे नेकलेस. डायमंड्स आहे, नेकलेसच म्हणतात ना, अजून काय म्हणतात का तुला माहिती. सो मी ना हे घेतलेलं आहे गळ्यात घालायला. हे पण भारी दिसत, मस्त दिसत, एकदम सिंपल आहे आणि नाजूक, तुझ्यावर बढिया दिसत, नाजूक आहे. आणि इथे जो माझं साडी घालणार आहे मी तसा डायमंड आहे. हे मला थोडं महाग पडलं ऍक्च्युली. आम्ही थोडं बाहेर गेलो शॉपच्या आणि बघितलं तर तिथे 600-700 पासून. नाही ते क्वालिटी अशी नव्हतीच आणि असं पण नव्हतं ते बरोबर. तिला असं कॉस्टली नाही पडलंय. ज्या दुकानामध्ये आम्ही बघितलं सगळ्यांमध्ये सेम प्राइस होती आणि जी 600 ची गोष्ट करताय दॅट इज व्हेरी बेसिक. हे असं एवढं डायमंड लुक वगैरे नव्हतं. याच्यावर त्यांनी म्हटलंय की तुम्ही डायमंड कधीच तुमचे पडणार नाही, प्लस त्यांनी गॅरंटी पण दिलेली आहे लाईफ टाइम डायमंडची. मला असं वाटते, बट ह्याची क्वालिटी चांगली आहे. जिथे आपण 600 मध्ये बघितले त्याची क्वालिटी खूप लो वाटली मला, बट ही क्वालिटी मला खूप आवडली. कारण की त्याला मी जरा असं ठेवलं ना तर तो 600 वाला बोलला अरे भैया थोडा धीरे रखो. म्हटलं भैया इसकी तो वॉरंटी रहती है. सो हे आहे आणि ह्याचे इयरिंग्स छोटेसेच आहे. सो हे पडलं आम्हाला 2324 बँगल्स पण लागेल. मी बँगल्स पण घेतल्या. बँगल्स मी पर्पल कलरच्या घेतल्या आणि गोल्डन कलरच्या इन केस घेऊन घेतल्या. तर ते मला 40 डझन म्हणजे बाहेर मिळतात, पण त्या शॉपमध्ये आम्हाला 50 रुपीज डझन मिळाल्या. आणि दुसरे मी घेतले थोडं डायमंड गोल्डन कलरच्या, ते 80 पडला आणि तो त्याच्यामध्ये थोडा डिफरंट आहे त्या. तर येस, तर ते झालं. तिथनं मी ते घेतलं आणि मग मी त्याच्यामध्ये घालायला माझ्याकडे हिल्स पण नव्हती, कारण की मी खूप बेसिक हिल घालून आलेली आहे. सो ते थोडंसं रेड कार्पेट थीम आहे म्हणून मग मी हे घेतलं. तुला हिल्स तर भारी भेटली, मला आवडली अरे हिल्स ऍक्च्युअली. कारण की असं टाकून दिलं असं तू. सो ही मी एकदम छान सिम्पल मध्ये, मला एकदम असंच आवडतं मिनिमलिस्ट. मी अशी ही छानशी हिल घेतलेली आहे जी मी घालू शकेल आणि माझ्या साडीवर वगैरे त्याच्यावर. म्हणजे ऍक्च्युअली हे जर तुम्ही बघता ना, हे नेकलेस सोबत प्लस जर तू गोल्डन बँगल्स घातला त्याच्यासोबत पण मॅच होणार, प्लस जी साडीची बॉर्डर आहे त्याच्यासोबत पण तुझी मॅच होणार. त्याच्यासोबत पण हे मॅच होणार. सो दिस वॉज फॉर 500 रुपीज. तो आम्हाला बोलला होता 750 रुपये, तर मी त्याला म्हटलं 450 रुपये. तो मला बोलला की 600 रुपये. मी म्हटलं की नाही 450 रुपये. मग मी तो बोलला मला की 550 रुपये. म्हटलं नाही 500 डन. सो ही चप्पल मला वाटतं 7 करोड चांगल्या याच्यात पडली 500 रुपयाची. डन. बस एवढंच घेतलं आणि बाकीचं. सो तुम्हाला कसं वाटतं तुमचं आउटफिट? तुम्ही आहे हॅपी आहे? मला ऍक्च्युअली मी तुम्हाला सांगते, इकडे थोडंसं दिसत नाहीये. सो मी हे ना हे मध्ये येत आहे, माहिती नाही काय येत आहे हे, बट हे दीवार, लाईट की दीवार, लाईट और लाईफ की दीवार. सो मला वाटलं जेवढं मला घ्यायला पाहिजे, मिनिमल ठेवायला पाहिजे, मी तेवढं घेतलं. आणि आता बाकीचं मी बघते कुठनं काय करायचं. तर आम्ही जाणार आहे त्या इव्हेंटला उद्या.
सो आम्ही उद्या पण आम्ही व्लॉग काढू त्याचा. येस ऑब्व्हियसली हा आमचा फर्स्ट इव्हेंट आहे. येस आम्ही अटेंड करणार आहे. सो वी आर व्हेरी मच एक्साइटेड की तिथे कसं होणार काय होणार. आम्ही कधीच इमॅजिन नव्हतं केलं की आम्ही इथे इथपर्यंत लाईफ मध्ये नव्हतं इमॅजिन केलं. हे सगळं तुमच्यामुळे पॉसिबल झालं आहे. म्हणजे तुम्हाला कितीही थँक्यू म्हटलं तरी कमी आहे. तरी पण मी म्हणतो खूप थँक्यू. खूप थँक्स. सॉरी मोठा खूप थँक्यू. सो येस फायनली आता आम्ही उद्या तिथे जाऊ आणि उद्या कसं काय होणार आम्ही त्याचा पण व्लॉग काढूया. ठीक आहे. सो कमिंग बॅक टू द व्लॉग. चला आपला फेवरेट सेगमेंट जो आहे तो आता कंटिन्यू करूया. शाउट आउट टू द लाईक कमेंट्स जे आम्हाला खूप जास्त आवडले. तुम्हाला माहिती आहे की आम्हाला कमेंट्स वाचणं खूप आवडतं तुमचे. आम्ही ऑलमोस्ट सगळ्या कमेंट्सला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतो. आम्ही आता काही कमेंट्स निवडलेले आहेत. हे कमेंट त्या ब्लॉग वरचे आहे जिथे आम्ही गरबा खेळायला चाललोय पावसामध्ये. सो शिवानी यू वॉन्ट टू टेक फर्स्ट. तर पहिला कमेंट केलेला आहे श्रेया लावणेनी. तिने असा कमेंट केलाय की तुमचे व्लॉग तर बेस्ट असतात आणि तुम्ही दोघं दिवसभर ऑफिस करून पण तुम्ही एनर्जेटिक असतात. मला तुमची गोष्ट खूप आवडते. यू आर बेस्ट इन वर्ल्ड. बेस्ट लक फॉर द अपकमिंग व्लॉग्स. थँक्यू. खरंच तुम्ही दोघं खूप आवडतात मला. तुमचे व्लॉग्स बघून खरंच मला पण एनर्जी येते. तुम्हाला बोलेल तेवढं कमी आहे. थँक्यू श्रेया. सगळ्यात पहिली गोष्ट तर तू आमचे ब्लॉग्स बघते आम्हाला एवढं छान छान रिप्लायज देतात तर थँक्यू सो मच. येस आम्ही ट्राय करतो की आम्ही आमची मॅक्सिमम एनर्जी इथे लावूया आणि आम्ही पण एन्जॉय करूया ब्लॉग करताना आणि तुम्हाला पण आम्ही एंटरटेन आणि एन्जॉय करू शकू आमच्यासोबत. सो त्याच्यामुळे आम्ही ट्राय करतो की आम्ही फुल ऑन 100% देऊ आणि हे सगळं करताना आम्हाला खूप जास्त मजा येते. आम्ही खूप एन्जॉय करतो म्हणून आमची इतकी एनर्जी दिसते. आणि ऑफिस नंतर आम्ही सगळ्या गोष्टी करतो तर आम्ही ट्राय करतो की थोडं रेग्युलर राहू याच्यामध्ये. तर आता सध्या तर खूप मस्त चालू आहे तुमच्यामुळे फक्त. तर असे कमेंट्स करत राहा मित्रांनो. हे कमेंट वाचूनच आपल्याला ऍक्च्युली जास्त एनर्जी येते. राईट. खूप जास्त म्हणजे जास्त मोटिवेशन मिळतं ऑब्व्हियसली. जर खरं आई शपथ हे मोटिवेशन या कमेंट्समुळे आणि तुमच्या फीडबॅक्समुळे तुम्हाला आवडतात त्याच्यामुळेच येते. येस. आणि ही गोष्ट आमचीच नाही सगळ्यांना असं वाटतंय. चालेल. सेकंड कमेंट मी वाचते. ही आहे इट्स मी आकांक्षा. ताई तू खरंच 16 सोमवारचे उपवास केले होते का ज्याचं फळ तुला एवढ्या भारी भेटलंय. खरंच चेतन दादा खूपच मस्त आहे. तुमचं कपल मला खूप जास्त आवडतं. खूपच चेतन दादा तर खूपच मस्त आहे. मला खूप जास्त आवडतं. मी कधीच कोणाला युट्यूब वरती कमेंट केली नाहीये. फर्स्ट टाइम तुम्हाला करतेय कारण तुम्ही मला खूप आवडता. ओ माय गॉड दिस इज absolutely the best. म्हणजे huge for us. huge compliment. huge. थँक्यू आम्हाला कमेंट केल्याबद्दल आणि आमचे व्लॉग्स असेच लाईक केल्याबद्दल. आम्ही ट्राय करतो की आम्ही आमचे व्लॉग्स इतकेच रॉ ठेवू आणि ज्याच्यामुळे तुम्ही पण आम्हाला कनेक्ट करू शकणार. बरं तू पहिल्यांदा आमच्या याच्यावर कमेंट केलं बट सेकंड टाइम पण करशील. म्हणजे एकदाच नाही तू परत करत राहा. येस. चला तर हा होता ब्लॉग. असं करतानाच तू आउट ऑफ फ्रेम गेलाय. हा मी जातोच फ्रेम मधच्या बाहेर. जरा वजन वाढलाय मित्रांनो. कमी होईल थोड्या वेळात. येस. सो फायनली असा होता ब्लॉग. आता दिस इज द एंड. आता ह्याच्यानंतर उद्याच येईल. आता आम्ही घरी जाऊन फक्त आराम करूया आणि थोडं रिलॅक्स करूया. चिलपिल मारूया थोडं चिलपिल. तर ह्या ब्लॉगला कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, हाईप करा या व्हिडिओला आणि असंच आम्हाला मोटिवेट करत राहा. आम्ही पण असंच शूट करत राहू. छान ब्लॉग्स तुमच्यासाठी आणत राहू. आणि तुमच्याकडे जर काही फीडबॅक असेल ब्लॉगसाठी तर ते नक्की टाका. येस. आणि आमच्यासाठी पण काही फीडबॅक असेल तरी आम्हाला नक्की सांगा. चला भेटूया तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये जिथे आम्ही जातो आहे आमच्या फर्स्ट एव्हर इव्हेंटला. सो मिस करू नका. नक्की बघाल. चलो बाय बाय. गुड नाईट. बाय.